नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनवाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी कमलेश पाटील पुन्हा एकदा आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी कुमार भारती या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करत होतो। यामध्ये आपण जय जय हे भारत देशा, बोलतो मराठी, आजी कुटुंबाच्या आगळ, संत काव्य उत्तम लक्षण आणि त्यानंतर वसंत हृदय चैत्र या पाठांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पाठांवर आधारित आपले व्हिडिओ पवनवाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध झालेले आहेत। जर तुम्ही ते पाहिले नसतील तर ते तुम्ही अवश्य पाहावे, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साहित्य आणि साहित्य रचनाकार जे असतात, साहित्य लेखक यांच्याविषयी माहिती मिळवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, साहित्य पहा, साहित्य म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये विपुल प्रमाणामध्ये साहित्य निर्माण झालेले आहे आणि आपल्या मराठी भाषेचे लेखक कवी यांनी आपली भाषा या साहित्यांच्या माध्यमातून समृद्ध केलेली आहे। असे थोर साहित्यक आपल्या या मराठी भाषेला लाभलेले आहेत। तर आज आपण साहित्य आणि असे एका थोर साहित्यकार यांच्याविषयी, थोर लेखिका यांच्याविषयी आज आपण माहिती मिळवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, साहित्य, पुस्तक, ग्रंथ हे वाचल्याने आपल्याला त्यांच्यामधून संदेश मिळतो, विविध मूल्य आपल्यामध्ये रुजवली जातात, विविध नवीन नवीन गोष्टी आपण या साहित्यांच्या माध्यमातून शिकत असतो। पहा, आपल्या मराठी भाषेमध्ये थोर साहित्यक होऊन गेले आहेत, मोठमोठे साहित्यक होऊन गेले आहेत, परंतु असे साहित्यक बी होऊन गेले ज्यांनी विपुल प्रमाणामध्ये साहित्यांची रचना केलेली आहे, बरोबर। पण ते एवढे थोर साहित्यक असताना सुद्धा त्यांनी बाल साहित्यांची रचना सुद्धा केलेली आहे। पहा, आपण एका साहित्यकारांविषयी, एका थोर लेखिकेविषयी आज या पाठाच्या माध्यमातून माहिती मिळवणार आहोत। तर त्याच्या लेखिका आहेत, पहा, अत्यंत थोर लेखिका। आणि असे जे मोठमोठे जे लेखक असतात, साहित्यक असतात, ते जास्त करून बालसाहित्याकडे लक्ष देत नाही किंवा बालसाहित्य हे खूप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असतात। पहा, एवढ्या मोठ्या लेखिका असूनसुद्धा, साहित्यक असूनसुद्धा त्यांनी बालसाहित्य लिहिलेले आहेत आणि बालसाहित्यामध्ये त्यांनी आपले जे लिखाण केलेले आहे ते अत्यंत गौरवपूर्ण आहे, अत्यंत सुंदर आहे। तर अशाच एका बालसाहित्यकाविषयी आज आपण डॉक्टर विजया लाड यांच्या पाठाच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। तर त्या बालसाहित्यिका आहेत गिरिजा कीर। हा पाठ एक स्थूल वाचन आहे। तर या पाठाच्या माध्यमातून आपण बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्याविषयी माहिती मिळवणार आहोत। तर या पाठाला सुरुवात करण्याआधी या पाठाच्या ज्या लेखिका आहेत डॉक्टर विजया लाड यांचा कार्यकाळ आहे सन 1945, यांच्याविषयी आपण माहिती मिळवूया। पहा, विजया लाड प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका। त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित झाली आहेत। पहा, अत्यंत प्रसिद्ध लेखिका आहेत, बालसाहित्यक रचनाकार आहेत। यांना अत्यंत कथा, कादंबऱ्या खूप विपुल प्रमाणामध्ये यांनी लेखन केलेले आहेत। अशी त्यांची सुमारे 117 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत। मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्षीय अध्यक्ष होत्या। पहा, आपले जे मराठी भाषेतील मराठी विश्वकोश मंडळ, ज्या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मिती होत असते, त्या विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्षापर्यंत अध्यक्ष होत्या। विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डी.लिट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली होती। पहा, त्यांना डी.लिट ही पदवी मिळाली होती। ती कोणाकडून दिली गेली होती तर कोलंबो विद्यापीठाकडून, बरोबर। ते कशाबद्दल की त्यांनी विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल, त्यांनी जी विपुल कामगिरी केली होती ग्रंथवाचन स्पर्धेमध्ये, त्याबद्दल त्यांना डी.लिट ही पदवी कोलंबो विद्यापीठाने दिलेली होती। साहित्य क्षेत्रात महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातल्या जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 55 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे।
पहा, विविध क्षेत्रातील जे विपुल लेखन या डॉक्टर विजया वाड यांनी केलेले आहे, त्याबद्दल त्यांना जवळजवळ 95 पुरस्कार, वेगवेगळ्या क्षेत्रातील 95 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पहा, अत्यंत थोर या लेखिका आहेत. विपुल प्रमाणात त्यांनी साहित्य, ग्रंथ, पुस्तके लिहिलेली आहेत. तर सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. पहा, बालकुमार साहित्य संमेलन, ज्या ठिकाणी बाल साहित्यचे संमेलन भरवलं जातं, त्या बाल साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षसुद्धा होऊन गेलेल्या आहेत. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, पहा त्यांनी या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. कोणत्या कोणत्या? अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघीही नाटके, झिंपरी, बिबट्याच्या 12 बाता या बाल कादंबऱ्या. पहा, ती नाटके, त्यानंतर झिंपरी, बिबट्याच्या 12 तारा या कादंबऱ्या, तसेच उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा. पहा, त्यांच्या बालकथासुद्धा प्रसिद्ध आहेत. चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटकं त्यांनी लिहिलेली आहेत. इत्यादी विपुल लेखन त्यांनी केलेले आहेत आणि इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे. त्यांनी जे हे लेखन केलेले आहे ते अत्यंत प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे आपण पाठाला सुरुवात करण्याआधी डॉक्टर विजया लाड, ज्या या पाठाच्या लेखिका आहेत आणि या पाठाच्या माध्यमातून त्यांनी थोर साहित्य रचनाकार, थोर बालसाहित्यिका गिरजा कीर यांच्याविषयी या पाठामध्ये माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे असे विपुल ग्रंथ यांनी रचलेले आहेत. पहा, काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. पहा, काही नावे हे वलयांकित असतात तर काही हृदयांकित, म्हणजे कायमस्वरूपी आपल्या हृदयामध्ये जागा करणारे असतात. पहा, एखादे नाव इतकं सुंदर असतं, एखादा मनुष्याची कीर्ती एवढी महान असते की त्याचे स्थान आपल्या हृदयामध्ये अमर होऊन जातं. तर अशी हे ज्या लेखिका आहेत गिरजा कीर, या काय आहेत? हृदयांकित आहेत. तर या हृदयांकित काय आहेत? कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. म्हणजे त्यांनी जे लेखन केलेले आहे तेच लेखन त्यांनी मानवतेला धरून केलेलं आहे. त्यांचा विषय जो आहे मानवता, याला धरून त्यांनी लेखन केलेले आहे. तर असे विपुल प्रमाणात म्हणजे त्यांचे जे लेखन आहे माणुसकीची किनार दर्शवणारे आहे. मानवता दाखवणारा एक प्रसंग या पाठामध्ये सुद्धा आलेला आहे, तो आपण अभ्यासणारच आहोत. तर त्यांच्या या लेखनातून मानवतेचा संदेश आपल्याला मिळतो. त्यानंतर दैनिक मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लिलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका. पहा, अत्यंत विपुल प्रमाणात लेखन यांनी केलेले आहे. दैनिके लिहिलेली आहेत, मासिके लिहिलेली आहेत, नियतकालिके लिहिलेले आहेत, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लिलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या. पहा, उत्तम कथाकथनसुद्धा त्या उत्तम प्रकारे करतात. या उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका प्रस्तुत पाठातून गिरजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रस्तुत पाठामध्ये गिरजा कीर ज्या बालसाहित्यिका आहेत, यांच्या नाटिका असतील, चरित्रे असतील, कथासंग्रह असतील, बालसाहित्य असतील, या सगळ्यांची ओळख आपल्याला या पाठाच्या माध्यमातून लेखिका विजया वाड यांनी करून दिलेल्या आहेत. यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. पहा, रसास्वाद काय असतो हे आपण पाहणारच आहोत. रसास्वाद म्हणजे काय? एखादं साहित्य असेल, एखादं पुस्तक असेल, एखादा चित्रपट असेल, समजा तुम्ही तो चित्रपट पाहिल्यानंतर किंवा ते साहित्य वाचल्यानंतर
तुम्हाला त्या साहित्यामध्ये कोणत्या गोष्टी आवडल्या, बरोबर, त्या साहित्यामध्ये कोणत्या गोष्टी आवडल्या हे सांगणे, हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय. तर अशा प्रकारे या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह आणि बालसाहित्य यांचे रसास्वाद त्यांनी या पाठाच्या माध्यमातून आपल्याला करून दिलेले आहे. एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याच्या अस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे. पहा, आपल्या या 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये, कुमार भारती मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा पाठ समाविष्ट करण्याचा एक हेतू म्हणजे की इयत्ता 10वीच्या मुलांना साहित्यांची ओळख व्हावी, त्यांनी साहित्य रचनेत साहित्याचे रसास्वाद कसे घेतले जातात याचे अनुभव मिळावा. त्यानंतर त्यांच्या एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याच्या अस्वादात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा. म्हणजे काय की एखादं साहित्य वाचल्यानंतर आपल्याला त्याचा रसास्वाद करता यायला हवा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रश्नसुद्धा असतात, कृती असतात 10वी बोर्डाच्या परीक्षेत की कवितेतील ओळींचे रसास्वाद करा, असे प्रश्न वगैरे असतात. तर अशा प्रकारे इयत्ता 10वीच्या मुलांना साहित्याची आवड निर्माण व्हावी, त्यांनी विविध साहित्य वाचनात त्यांची रुची वाढावी, त्यांच्या एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा जो अस्वादात्मक दृष्टिकोन असेल किंवा एखाद्या साहित्य म्हणजे त्यांना असं वाटत असेल की नाही वाचावे किंवा खूप बोरिंग वगैरे असतं साहित्य वाचणं, तर त्यांना त्यांच्या या अस्वादात्मक दृष्टिकोनाला स्वादात्मक दृष्टिकोनामध्ये बदलण्याच्या हेतूने आणि विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची माहिती व्हावी, त्यांनी साहित्याचे वाचन करावे, या हेतूने हा पाठ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता इयत्ता 10वीत आहात तुम्ही आणि यानंतर पहा 10वी नंतर आपले खरं करिअर असतं. करिअर टर्निंग पॉईंट म्हणजे आपली 10वी असते आणि या 10वी नंतर आपण जर अशी विविध पुस्तकं वाचले तर आपल्या विचारांना एक वेगळा रस्ता मिळत असतो, विचार करण्याची क्षमता जी असते आपली वाढत असते. तर असे जे साहित्य असतात ते आपण नक्कीच वाचायला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये साहित्याच्या रसास्वाद वाढावा. त्यानंतर नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांचा रसास्वाद वाढावा, या उद्देशाने हा पाठ आपल्या 10वीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण या आपल्या पाठाच्या लेखिका विजया वाड आणि त्यांनी केलेल्या बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्यांचे वर्णन, त्यांच्या साहित्याचे कशा प्रकारे वर्णन केलेले हा पाठ या पाठ्यपुस्तकात का समाविष्ट करण्यात आलेला आहे याविषयी माहिती मिळवलेली आहे. पहा, आपल्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 16 आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. पहा, आपण ज्या प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एखादी गोष्ट पाहत असतो, बरोबर, जर ती गोष्ट आपल्याला आवडली आपण चित्रपट पाहत असतो, विविध गाणे आपण ऐकत असतो. पहा, जर विविध पुस्तकं साहित्य आपण वाचत असतो, जर आपल्याला ते आवडलं तर त्या साहित्यामध्ये किंवा त्या चित्रपटामध्ये कुठली गोष्ट चांगली होती, कुठली गोष्ट चांगली नव्हती, म्हणजे आपल्याला कोणती गोष्ट आवडली, कोणती गोष्ट आवडली नाही याचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टींच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषाचे विवेचन करता यायला हवे. पहा, कुठलीही गोष्ट असेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्या गोष्टीचे त्यामध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्यामध्ये वाईट गोष्टी कोणत्या आहेत. म्हणजे काय, आपण एखादा चित्रपट पाहतो आणि तो चित्रपट पाहिल्यानंतर लगेच आपण त्या चित्रपटाचे विश्लेषण करतो की यामध्ये हे जे सीन होतं, हे जे दृश्य दाखवलेलं होतं हे मला काय आवडलं नाही, परंतु ते जे गाणं होतं, ते जे संगीत होतं या पाठामध्ये, तो जो डायलॉग होता, बरोबर, तो अत्यंत सुंदर होता, तो मला खूप आवडला, आपण असं म्हणत असतो. तर आपण काय करत असतो, थोडक्यात त्या चित्रपटातील जे चित्रपट आपण पाहिलेला आहे त्या चित्रपटातील आवडीनिवडीचे आपण विश्लेषण करत असतो, त्या चित्रपटातील गुण आणि दोषांचे आपण विवेचन करत असतो.
तर हे आपल्याला करता यायलाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली गोष्टी कोणती आहे, वाईट कोणती आहे ते आपल्याला कळायलाच हवं. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय. पहा विद्यार्थी मित्रांनो, रसास्वाद म्हणजे काय? पहा, रसास्वाद. तर रसास्वाद म्हणजे काय की एखादं पुस्तक, एखादा चित्रपट पाहिल्यानंतर तो चित्रपट तुम्हाला आवडला, त्या चित्रपटातील गुण दोष किंवा त्यामध्ये आवडली किंवा आवडलेली नाही अशा ज्या गोष्टी असतात, बरोबर, त्या एखादं पुस्तक किंवा चित्रपट असेल, पुस्तक घ्या, एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद. पहा, त्या पुस्तकामधील कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या यांची मांडणी करणे, हे तुम्हाला विस्तृतपणे सांगता येणे किंवा विस्तृतपणे ते लिखाण करता येणे, ते मांडणे म्हणजे रसास्वाद होय. पहा, प्रत्येक गोष्टीमध्ये रसास्वाद घ्यायला हवं. वाचन करणं म्हणजे फक्त वाचून सोडणं नाही, त्यामधून आपल्याला कोणती नवीन गोष्ट शिकायला मिळाली, त्यामधून आपल्याला कोणती गोष्ट आवडली ते आपल्याला मांडता यायला पाहिजे. आणि ही गोष्ट हे मांडता येणं, बरोबर, जी गोष्ट आवडली ते मांडता येणं त्यालाच आपण रसास्वाद असे म्हणतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 10वी बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न असतो की रसास्वाद लिहा, दिलेल्या उतार्यातील रसास्वाद लिहा, दिलेल्या कवितेच्या ओळीतील रसास्वाद लिहा. तर तुम्हाला ते लिहिता यायला पाहिजे. थोडक्यात काय की तुम्ही ती एखादा गद्यांश असेल तो दिलेला असेल किंवा एखाद्या कवितेच्या ओळी दिलेल्या असतील, त्या वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आवडल्या त्याच्या विस्तृतपणे मांडणी करणे म्हणजे रसास्वाद. अत्यंत सोपं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एखादी गोष्ट आवडण्याचे वा ना आवडण्याचे चिकित्सक पूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. आता पहा, या ठिकाणी दुसरा एक शब्द आहे समीक्षा. आता पहा, या ठिकाणी आपण पाहिलं रसास्वाद म्हणजे काय की एखादं पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकात तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडलेल्या आहेत ते विस्तृतपणे मांडणे, हे म्हणजे रसास्वाद होय. थोडक्यात या पुस्तकामध्ये ही जी ओढ दिलेली होती याच्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे, याच्यामध्ये खूप प्रेरणा मिळते आहे आपल्याला, याच्या एखाद्या पाठातून एखादं मूल्य मिळतं आहे. तर ते आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्याला मांडता येणं, आपल्याला आवडलेल्या गोष्टी मांडता येणं म्हणजे रसास्वाद. पण समीक्षा म्हणजे काय? तर समीक्षा म्हणजे एखादी गोष्ट आवडण्याचे वा ना आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. तर एखादी गोष्ट आपल्याला आवडली आहे किंवा नाही आवडली आहे, बरोबर, एखादी गोष्ट आवडली किंवा न आवडली, हे आपल्याला म्हणजे आवडली तर का आवडली, नाही आवडली तर का नाही आवडली, तर अशा प्रकारे त्या गोष्टीचं आपल्याला चिकित्सक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण करता यायला पाहिजे, त्याला विस्तृतपणे आपल्याला मांडता यायला पाहिजे. आणि असं मांडता येणं म्हणजे समीक्षा होय. पहा, या 2 शब्दांचा अर्थ तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. की पहा, समीक्षा म्हणजे काय, एखादी गोष्ट आवडली किंवा एखादी गोष्ट नाही आवडली, ओके, एखादी आवडली किंवा नाही आवडली, तर आवडली तर का आवडली आणि नाही आवडली तर का नाही आवडली, याचे चिकित्सक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण करणे, विस्तृतपणे सांगणे, मांडणे म्हणजे समीक्षा होय. तर त्या साहित्याची समीक्षा करू शकतो. पहा, साहित्याची समीक्षा आपण करू शकतो, साहित्याचा रसास्वाद आपण करू शकतो. तर प्रस्तुत पाठामध्ये डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर या ज्या महान साहित्यिका आहेत, बालसाहित्यिका, यांच्या नाटिका, चरित्र, कथासंग्रह, बालसंग्रह यांच्या रसास्वाद केलेला आहे. म्हणजे काय, चांगल्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी काय केलेल्या आहेत, मांडल्या आहेत. म्हणजेच काय की या पाठामध्ये लेखिका विजया वाड यांनी बालसाहित्यिका गिरिजा कीर यांची जे साहित्य वाचलेले आहेत, या साहित्यांमध्ये त्यांना कोणती गोष्ट आवडली आहे, म्हणजेच काय, कोणती गोष्ट आवडली आहे ते त्यांनी मांडलेलं आहे, यालाच आपण रसास्वाद असे म्हणू शकतो. आणि समीक्षा म्हणजे काय, एखादी गोष्ट आवडली तर ती का आवडली आणि एखादी गोष्ट नाही आवडली तर ती का नाही आवडली, म्हणजे यालाच म्हणतात समीक्षा.
कोणत्याही साहित्य कृतीची कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीच्या साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. पहा, एखादी साहित्यकृती असेल, एखादं साहित्य असेल, एखादी कलाकृती असेल आणि त्याची जर तुम्हाला समीक्षा करायची आहे तर समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीच्या किंवा त्या साहित्याच्या कृतीचा रसास्वाद घेणे. म्हणजेच काय, ते वाचणे, त्याच्यावर चिंतन करणे, मनन करणे, ते वाचल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोणती गोष्ट आवडली, बरोबर, आपल्याला जर समीक्षा करायची असेल तर समीक्षा करण्याआधी आपल्याला रसास्वाद करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, समीक्षा करायची असेल तर आपल्याला रसास्वाद करावा लागेल आणि समीक्षेची पहिली पायरी म्हणजे रसास्वाद असतो. आणि रसास्वाद म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. पहा, एखाद्या साहित्याच्या, एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेताना कोणते मुद्दे आपण लक्षात घ्यायला पाहिजे हा प्रश्नसुद्धा आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या स्वाध्यायामध्ये हा प्रश्नसुद्धा आहे की साहित्याची रसास्वाद करताना, एखाद्या कलाकृतीच्या, एखाद्या साहित्याचा आस्वाद घेताना कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. तर पहा, या ठिकाणी 8 मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. त्यापैकी पहिला मुद्दा जो आहे, पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. पहा, एखादं साहित्य आपण वाचतो आहे, एखादं पुस्तक वाचतो आहे, त्या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, बरोबर, हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकलेले विशेष. आता पुस्तकातील व्यक्तिरेखा म्हणजे काय, त्या पुस्तकामध्ये असलेले पात्र, इंग्लिशमध्ये आपण कॅरेक्टर्स म्हणू शकतो त्यांना. पहा, त्या पुस्तकांमध्ये, त्या वाङ्मयामध्ये, त्या पुस्तकामध्ये असलेले व्यक्तिरेखा म्हणजे काय, थोडक्यात त्या पुस्तकातील पात्र म्हणजे काय, की समजा उदाहरणार्थ अकबर आणि बिरबलाची गोष्ट आहे, बरोबर, आणि त्यामध्ये त्या गोष्टीतील पात्र कोण असेल, अकबर आणि बिरबल, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे त्या पुस्तकामध्ये आलेले पात्र किंवा व्यक्तिरेखा यांच्या स्वभावातील भारावून टाकलेले विशेष म्हणजे त्यांचा स्वभाव कसा होता, बरोबर, त्यांच्या बोलणे चालणे कशी होते, त्यांची वागणूक कशी होती, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, हे आपल्याला करता यायला पाहिजे. पहा, प्रश्न पण असतो, दिलेल्या कथेतील एखाद्या पात्राचे नाव दिलेलं असतं, यांचे व्यक्तिचित्र रेखाटा. जसं की आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं, आजी कुटुंबाच्या आगड, या पाठामध्ये आजीचं व्यक्तिचित्र, आजीचं दिसणं, आजीचा स्वभाव, आजीची राहणीमान म्हणजे काय, आपण जर तो पाठ व्यवस्थित अभ्यासला, बरोबर, त्या पाठामध्ये आलेली आजीचे हे पात्र आपण जर व्यवस्थित अभ्यासलं म्हणजे काय, रसास्वाद घेतला, तर आपल्याला व्यवस्थितपणे त्या आजीचं व्यक्तिचित्र आपल्या त्या ठिकाणी वर्णन करता येणार आहे. पेपरामध्ये जर प्रश्न आला की आजी कुटुंबाच्या आगड या पाठातील आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा म्हणजे आजीचे व्यक्तिचित्र वर्णन करा, तर कशा प्रकारे, तर तुम्ही म्हणून एखादं पुस्तक किंवा साहित्य वाचताना त्यामध्ये आलेले पात्रांची ओळख, त्यांचा स्वभाव वगैरे हे आपल्याला याचे वर्णन करता यायला पाहिजे, बरोबर. हे झाला दुसरा मुद्दा. तिसरं, व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. पहा, व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. जर व्यक्तिरेखा व्यवस्थित असतील, सहजपणे असतील, फुलल्या असतील, तर त्यामधील बारकावे हे कृत्रिमपणे टिपले आहेत. पहा की म्हणजे काय, की व्यक्तिरेखा ज्या असतात त्या सहजपणे म्हणजे नॅचरली, बरोबर, कृत्रिम नाही तर नैसर्गिकरित्या, म्हणजे एखादं नाटक आपण करतोय, समजा आता आपण फोटोशूट करतो तर आपण नॅचरल फोटो काढत असतो, म्हणजे नैसर्गिक फोटो म्हणजे काय, की आपलं एखादं लक्ष नसतं, एखादं फोटो आपल्या मित्राने काढला तर अरे काय नॅचरल लुक आला आहे आपण असं म्हणतो. म्हणजे काय, की एखादं साहित्य वाचल्यानंतर ते कृत्रिमतेने टिपले आहे, म्हणजे काय, असं बनवलं गेलं आहे वगैरे, बरोबर, बनवलं गेलं आहे असं वगैरे, की ते नैसर्गिकरित्या ते व्यक्तिचित्र सहजपणे फुललेलं आहे, हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का.
पहा त्या पाठामध्ये कथानक, त्या पाठाच्या कथानक जे आहे ते आकर्षक आहे, म्हणजे काय, मनाला आकर्षित करणारे आहे की उत्कंठावर्धक. आता पहा उत्कंठावर्धक म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, उत्कंठावर्धक. आता उत्कंठावर्धक काय असतं पहा. उत्कंठावर्धक आता पहा एखादं पुस्तक किंवा एखादी गोष्ट आपण वाचत असतो तर आपल्याला ओढ लागते की पुढे काय होईल, पुढे काय होईल, पुढे काय होईल. आपण असं सतत विचार करतो आणि असं पुढे काय होईल हे करत असताना आपण वाचत जातो. आपल्याला ओढ लागत असते, आपल्या मनात सतत विचार येत असतात की पुढे काय होईल. आपल्याला एक हे असतं की केव्हा मी पुढे वाचू आणि केव्हा. पहा एखादं सिरियल आपण पाहत असतो. आज जर एखाद्या भागामध्ये एखादा सीन राहिला असेल तर आपल्याला म्हणजे उत्सुकता असते की उद्याच्या भागात काय होईल, बरोबर, की पुढे काय होणार आहे. ओके, पुढे काय होईल असे वाटणे यालाच म्हणतात उत्कंठावर्धक. म्हणून या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की कथानक आकर्षक पाहिजे, मनाला आकर्षित करणारे पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्कंठावर्धक पाहिजे. म्हणजे काय की असं वाचल्यानंतर आपल्याला लगेच कळायला नको की या पाठामध्ये काय दिलेलं आहे किंवा या साहित्यामध्ये काय दिलेलं आहे. म्हणजे आपल्यामधली जी जिज्ञासू वृत्ती जी असते, जिज्ञासा अधिक वाढत जाते असे लेखन पाहिजे. म्हणजे काय की पुढे काय होईल, पुढे काय होईल हे आपल्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. याला म्हणतात उत्कंठावर्धक. तर साहित्य हे उत्कंठावर्धक पाहिजे, जे लिखाण आहे ते उत्कंठावर्धक. असं नाही की वाचलं की लगेच कळलं की या पूर्ण पुस्तकामध्ये काय असेल स्टोरी, ते लगेच समजतं आपल्याला. ते उत्कंठावर्धक आपण म्हणू शकत नाही. ते कथानक आपण आकर्षक आहे असं म्हणू शकत नाही. तर कथानक कसे असायला पाहिजे, आकर्षक असायला पाहिजे आणि उत्कंठावर्धक असायला पाहिजे. काव्यसंग्रह असल्यास उत्कंठावर्धक म्हणजे पुढे काय होईल अशी जिज्ञासू वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते आणि आपल्याला एक हे होते की आपण विचार करू लागतो की पुढे काय होणार आहे, बरोबर. एक उत्सुकता आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. याला म्हणतात उत्कंठावर्धक. काव्यसंग्रह असल्यास कविताचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य, अर्थसौंदर्य कशातून जाणवते. पहा एखादं काव्य म्हणजे कविता जर तुम्ही वाचत असणार तर तुम्हाला प्रश्नसुद्धा येतो. विद्यार्थी कृती सोडवा, कृतीमध्ये येत असतो कवितेच्या भावसौंदर्य लिहा, कवितेच्या विचारसौंदर्य लिहा, कवितेच्या अर्थसौंदर्य लिहा, असे प्रश्न येत असतात. तर एखादा काव्यसंग्रह किंवा एखादी कविता वाचल्यानंतर त्यामधील भावसौंदर्य, विचारसौंदर्य, अर्थसौंदर्य आपल्याला याचे वर्णन करता यायला पाहिजे. लेखकाची भाषाशैली कशी आहे. पहा एखाद्या साहित्याची, एखाद्या पुस्तकाची लेखक जे असतात त्यांची भाषाशैली कशी आहे, कठीण आहे की सोपी आहे असे आपल्याला समजायला पाहिजे. पुस्तकाच्या सुरुवात व शेवट आकर्षक आहे का. पहा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, पुस्तकाचा शेवट आणि पुस्तकाची सुरुवात हे आकर्षक व्हायला पाहिजे. पहा जर आपण एखादा चित्रपट पाहत असणार आणि आधीच आपल्यासमोर संपूर्ण घटना होऊन जाईल तर आपल्याला समजतं. पहा एखादा चित्रपट आपण नवीन आला तो पाहिला तर आपल्याला माहिती नसतं की पुढे काय होणार आहे, म्हणून आपण अतिशय आतुरतेने तो पाहत असतो. सुरुवात आपण पाहिली, आपण पहा चित्रपटाची सुरुवात जर व्यवस्थित राहिली तर आपल्याला वाटते की नाही हा चित्रपट खूप छान असेल हां. आणि चित्रपटाचा शेवट जसं की आपल्या साहित्याची पुस्तकाची सुरुवात आणि शेवट आकर्षक आहे का हे सुद्धा आपल्याला ओळखता यायला पाहिजे. पहा पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांच्या मनावर एकत्रित परिणाम होतो का. पहा आपण जे पुस्तकं साहित्य वाचत आहोत याच्यामध्ये आपल्याला कोणते मूल्य मिळणार आहे. चिरंतन म्हणजे नेहमी टिकणारे, नेहमी आपल्या जीवनात आपण त्या मूल्यांचा स्वीकार करत असतो. तर एखादे पुस्तक वाचल्यानंतर याच्यातून आपल्याला कोणता मूल्य मिळाला, कोणता संदेश मिळाला, कोणता उपदेश मिळाला, या पुस्तकातून कथानक कसे होते, त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांच्या मनावर एकत्रित परिणाम होतो का. अशा प्रकारे आपण या
या पुस्तकामधून आपल्याला कोणते मूल्य मिळाले, संदेश मिळाले, उपदेश मिळाले, कथानक कसे आहे, आशय कसा आहे, आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा एकत्रित परिणाम होतो का, आपल्या मनावर याचा परिणाम होतो का, हे आपण अभ्यासायला पाहिजे, हे आपण पाहायला पाहिजे. हे 8 मुद्दे आपल्याला एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेताना महत्त्वाचे आहेत. तर या 8 मुद्द्यांच्या आधारे तुम्ही एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेऊ शकतात. आणि हा प्रश्नसुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो की कलाकृतीचा आस्वाद घेताना कोणते मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. पहा, या ठिकाणी तुम्हाला प्रश्नसुद्धा आलेला आहे स्वाध्यायामध्ये की कशा प्रकारे आपण कलाकृतीचा आस्वाद घेताना कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. पहा, साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर या ठिकाणी मी तुम्हाला सगळे जे 8 मुद्दे आहेत यांचे विस्तृतमध्ये माहिती सांगितलेली आहे. ते तुम्हाला करता येईल अशी आशा करतो. पहा, तर आता आपल्या पाठाला सुरुवात करूया. पहा, आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोषपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. पहा, गिरिजा कीर या थोर साहित्यिका, लेखिका आहेत आणि विपुल प्रमाणात त्यांनी साहित्य निर्मिती केली. विपुल म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांनी साहित्याची निर्मिती केली आहे. तरीबी या गिरिजा कीर हे ज्या साहित्यकार आहेत, ह्या ज्या लेखिका आहेत, यांच्या लेखनात तोषपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. दोष म्हणजे एखादा वाईट गुण. म्हणजे काय असतं, एखाद्या लेखक जो असतो त्याचे लिखाण करत असतो, पहा तेच म्हणजे तीच भाषा शैली, वाक्यरचनासुद्धा तीच, म्हणजे तेचपणा जो असतो लिखाणामध्ये, तोचपणा म्हणजे पुन्हा ते गिरिजा कीर यांच्या साहित्यामध्ये आढळत नाही. हा महत्त्वाचा गुण, हा महत्त्वाचा रसास्वाद, महत्त्वाची गोष्ट या गिरिजा कीर यांच्या बालसाहित्यामध्ये आपल्याला आढळते. म्हणजे काय, तोषपणा लिहिताना आढळत नाही. नेहमी प्रत्येक साहित्यामध्ये वेगळेपणाने त्यांनी लिखाण केलेले असते. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. पहा, भरपूर लेखक आहेत विद्यार्थी मित्रांनो, पण त्यांच्या लेखनामध्ये तोषपणा जाणवत असतो. काही लेखक जे असतात तेच म्हणजे तीच भाषा शैली वगैरे असते, परंतु गिरिजा कीर यांच्या लेखनात तोषपणाचा दोष अभावाने आढळत नाही. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात. पहा, आणि तेही बालकांच्या विश्वातले. आता जे बालसाहित्य निर्माण होतात विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या बहुतेक करून त्यांचा विषय असतो चमत्कारिक गोष्टी असतात, अद्भुतता, अद्भुत रम्यता अशा विषयावर आधारित ते बालसाहित्यक असतात. परंतु जे आपल्या बालसाहित्यिका आहेत गिरिजा कीर यांनी ही जी परंपरा होती चमत्कारिक गोष्टी लिहायची, अद्भुत रम्यता, हे जे विषयांवर बालसाहित्य लिहिले जात होते यांना त्यांनी छेद घातला. म्हणजे काय, यापेक्षा त्यांनी वेगळे बालसाहित्य त्यांनी निर्माण केले. या साऱ्यांपेक्षा बाईंनी दैनंदिन जीवनात जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात. पहा, दैनंदिन जीवन जगत असताना आपण आपल्या अंगी कोणते मूल्य असावे, बरोबर, कोणते गुण आपल्या अंगी असायला हवे, बरोबर, त्या आधारावर पहा मानवता. आपण याआधी पाहिलं की यांचे जे लेखन प्रवास असतो माणुसकीची किनार आहे असं म्हटलं होतं की त्यांचे जे साहित्य लिहिलेलं असतं त्या साहित्यामध्ये काय असतं की दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. बालकांना पडणारे दैनंदिन जीवनातील जे प्रश्न असतात त्या प्रश्नांवर आधारित तो विषय पकडून त्यांनी लिखाण केलेले असते आणि बालकांच्या विश्वातले, बालपणातले, बालकांच्या जगातले हे विषय असतात. म्हणून त्यांचे जे लेखन आहे ते त्या लेखनातून त्यांनी जे लेखन केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे भरपूर प्रमाणात बालसाहित्य जे असतात ते कशावर लिहिले जातात, चमत्कार, जादूच्या गोष्टी वगैरे असे लिहिले जात असतात. परंतु यांनी दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न, दैनंदिन जीवनामध्ये कोणते मूल्य आपण अंगी स्वीकारले पाहिजे, आपण यावर आधारित असे त्यांचे बालसाहित्य आहे.
असे ते बालकांच्या विश्वातले लेखन त्यांनी केलेले आहे. म्हणजे काय, जी परंपरा होती की बालसाहित्य चमत्कारिक गोष्ट, अद्भुतता यांच्या आधारावर लिहायची, यांना त्यांनी छेद दिलेला आहे. बरोबर. त्यांची काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळूया नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. पहा, आता या ठिकाणी काही बालनाटिकांची त्यांनी नावे दिलेली आहेत. पहा, कोणकोणती बालनाटिका आहेत त्याच्याकडे आपले लक्ष. पहा, विजया वाड म्हणतात की या ठिकाणी त्यांचे काही बालनाटिका आहेत, त्या बालनाटिकाकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छिते. ते नाटकांचे नाव काय आहेत? इटुकली पिटुकली नाटुकली हे एक बालनाटिकांचा संच आहे. या संचामधला आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. पहा, या ज्या बालनाटिकांची नावे मी आता वाचलेली आहेत ती 9 ते 12 वयोगटासाठी आहेत. पहा, 9 ते 12 वयोगटासाठी त्यांनी हे लिखाण केलेले आहे. पहा विद्यार्थी, म्हणजे काय की बालसाहित्य लिहिताना लेखिका जे असतात, साहित्य रचनाकार जे असतात, त्यांना जे मुलं वाचणार आहेत त्यांच्या वयोगट लक्षात ठेवून ते बालसाहित्याची रचना करावी लागते, लिखाण करावं लागतं. त्यातील भाषाशैली कशी असावी, सोपी असावी, कठीण असावी, हे वाचणाऱ्यांच्या म्हणजे वयावर अवलंबून असते. म्हणून जे लहान मुलं असतात की त्यांना कशा प्रकारचे, म्हणजे त्यांनी ही जी बालसाहित्य लिहिलेले आहेत ते 9 ते 12 वयोगटासाठी, म्हणजे त्यांच्या वयाला साजेशी अशी भाषाशैली या बालसाहित्यांमध्ये असेल. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. पहा, त्यानंतर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी, लहान लहान बालकांसाठी त्यांनी लिहिलेल्या आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते. पहा, हे जे बालवर्गासाठी जे बालनाटिक जे लिहिलेले आहेत त्यांनी, ते जे बालसाहित्य लिहिलेले आहेत, बालनाटिका लिहिलेल्या आहेत, या बालनाटिकांचे लेखिका डॉक्टर विजया वाड यांना विशेष महत्त्व वाटते. आता त्यांना विशेष महत्त्व काय वाटते, यामध्ये विशेष गोष्ट कोणती वाटते त्यांना, की कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पहा, आता काय म्हणतायत की हा जो प्रांत आहे, प्रांत कोणाला म्हटलेला आहे, जे बालगट असतात, म्हणजे बालक असतात त्यांचे जे बालपण असतं. पहा, जे बालक असतात त्यांचे जे बालपण असतं, त्यांचे बालविश्व असतं, त्या बालविश्वाचा हा जो काळ असतो, म्हणजे बालविश्व हा जो प्रांत म्हटलेला आहे त्यांनी, तो पूर्णतः दुर्लक्षित असा असतो. म्हणजे काय की या बालसाहित्य, म्हणजे जास्त करून बालसाहित्य कोणी लिहित नाही, यांच्यावर कोणाचे लक्ष जात नाही आणि यावर कोणी जास्त लिखाण करत नाही. कारण की हे म्हणजे लहान मुलं वाचत असतात, बरोबर. त्यामुळे त्याच्यावर कोणी एवढं लक्ष करत नाही. भरपूर लेखक म्हणजे मोठमोठे लेखक आहेत, परंतु बालसाहित्य रचनाकार खूप कमी प्रमाणात आहेत. कारण की हा जो प्रांत आहे, म्हणजे कोणता प्रांत, की बालपण, जे बालसाहित्य आहे, हा जो प्रांत आहे पूर्णतः दुर्लक्षित असा आहे. म्हणजे काय की बालसाहित्यांवर खूप कमी प्रमाणात रचना केली गेलेली आहे, खूप कमी प्रमाणात बालसाहित्य लिहिले गेलेले आहेत. म्हणून लेखिका डॉक्टर विजया वाड यांना बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते. तर अशा प्रकारे दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरे विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या स्तुत्य प्रयत्नाला गिरजाबाईंची ही बालनाटके साथ देतात. पहा, आता ही जी बालनाटके आहेत, खूप कमी प्रमाणात बालसाहित्य लिहिले जात असतात, परंतु पुण्याच्या ज्या रजनी परांजपे आहेत त्या या बालवयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरे विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. आता पहा, ती जी पुस्तकं तयार करतात ती पुस्तकं कशी असतात, जोड अक्षर विरहित. म्हणजे काय की त्याच्यामध्ये जोड अक्षर नसते. उदाहरण पहा, सल्ला, बरोबर. आता हे जोड अक्षर आहे, परंतु त्यांच्या या लेखनामध्ये
त्यांनी जे जोडाक्षर विरहित पुस्तकं प्रकल्प म्हणून तयार करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जोड अक्षर नसतात. उदाहरणार्थ पहा की जसं की या ठिकाणी आपण म्हणू शकतो की गंमत. आता हा जोड अक्षर नाही. असे म्हणजे जोड अक्षर विरहित म्हणजे जोड अक्षर नसलेले असे पुस्तकं त्यांनी तयार केलेले आहेत. कोणी? तर पुण्याच्या रजनी परांजपे यांनी. आणि त्यांच्या या पुस्तकाला स्तुत्य प्रयत्नांना त्यांच्या या स्तुत्य म्हणजे स्तुती करण्याजोगे म्हणजे कौतुक करण्याजोगे. पहा स्तुत्य म्हणजे काय? कौतुक करण्याजोगे. स्तुत्य म्हणजे काय? स्तुती करण्याजोगे. स्तुती करण्याजोगे म्हणजे काय? कौतुक करण्यासारखे म्हणजे काय? त्यांचा जो हा प्रयत्न आहे कोणता प्रयत्न? की जोडाक्षर विरहित पुस्तकं तयार करायच्या. कोणाच्या? पुण्याच्या रजनी परांजपे यांनी लहान मुलांच्या वयोगटासाठी जोडाक्षर विरहित म्हणजे काय? की मुलं सहजपणे ते पुस्तकं वाचू शकतील अशी पुस्तकं जोडाक्षर विरहित म्हणजे जोडाक्षरांना सोडून फक्त साधे गंमत, जसं आहे, कशी, एकमेक, भेड, असे हवी, मधु असे जे शब्द आहेत हे जोडाक्षर विरहित शब्द असतात. असे शब्द त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेले आहेत, आलेले आहेत. जोडाक्षर विरहित शब्द आहेत त्यामुळे मुलांना ते सहजपणे वाचता येतात. आणि त्यांचा जो हा प्रयत्न आहे जोडाक्षर विरहित पुस्तके तयार करण्याचा, त्यांच्या या स्तुत्य म्हणजे कौतुक करण्यासारखा हा प्रयत्न आहे. त्यांना गिरिजाबाईंची बालनाटके साथच देतात. पहा गिरिजा कीर यांनी जी बाल साहित्य निर्माण केलेली आहेत ही बाल साहित्य त्यांच्या या जोड अक्षर विरहित पुस्तकांना साथ देत आहेत. आणि हे जे काम या पुण्याच्या रजनी परांजपे करत आहेत हे अतिशय कौतुक करण्यासारखे आहे असे या ठिकाणी म्हटलेलं आहे लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी. आणि या जोडाक्षर विरहित पुस्तकांना आपली ही गिरिजाबाईंची म्हणजे गिरिजा कीर या बाल साहित्यकार जे आहेत त्यांच्या बालनाटके जे आहेत ते साथ देतात. पहा म्हणजे काय? की बालनाटके अशाच प्रकारचे शब्दरचना या बालनाटिकामध्ये असते जोडाक्षर विरहित. म्हणून या ठिकाणी लेखिकेने म्हटले आहे की हे बालनाटके या जोडाक्षर विरहित पुस्तकांना साथ देतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या या पाठामध्ये बाल साहित्यिका गिरिजा कीर यांच्या लेखन तसेच समीक्षा म्हणजे काय, रसास्वाद म्हणजे काय, त्यानंतर एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेताना कोणते मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे, बरोबर. त्यानंतर यांनी गिरिजा कीर यांनी कशावर लेखन केलेले आहे, बरोबर. त्यांनी चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न हा त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय आहे. तर अशा प्रकारे त्यांनी कशा प्रकारे लेखन केले आहे याविषयी आपण या पाठाच्या माध्यमातून माहिती मिळवलेली आहे. राहिलेला भाग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.